15 जानेवारीची ती थंडगार पहाट होती. उत्तर प्रदेशमधील कानपूरजवळ असलेल्या कल्याणपूर पोलीस ठाण्यामध्ये अचानकच एक तरुण रडत रडत आतमध्ये शिरला. त्याचे डोळे सुजलेले, आवाज मात्र थरथरत होता आणि शरीर अक्षरशः थरकापत होतं. एवढ्या पहाटे आणि अशा अवस्थेमध्ये आलेला माणूस पाहून पोलिसांना देखील क्षणभरासाठी धक्का बसला. त्यांनी त्या माणसाला खुर्चीवरती बसवलं, पिण्यासाठी पाणी दिलं आणि शांत होण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ गेल्यानंतर जेव्हा त्याला विचारण्यात आलं नेमकं काय झालंय, तेव्हा त्याने जे काही वाक्य उच्चारलं ते ऐकून पोलीस देखील काही क्षणासाठी स्तब्ध झाले. तो म्हणाला, साहेब, माझ्याकडून माझ्या बायकोचा खून झाला आहे. तिचा मृतदेह घरीच आहे. रडणारा हा माणूस आरोपी आहे हे कळताच पोलीस स्टेशनमधील वातावरण मात्र गंभीर झालं. पण या सगळ्याहून भयानक होती ती या नवरा बायकोची 4 महिन्यांची कहाणी, जी प्रेमापासून सुरू झाली आणि रक्तरंजित शेवटापर्यंत जाऊन पोहोचली. मित्रांनो, त्या तरुणाचं नाव होतं अमित तोमर आणि त्याच्या पत्नीचं नाव नेहा तोमर. दोघंही मूळचे फतेपूर जिल्ह्यामधील लहानशा गावामधील. लहानपणापासूनच एकमेकांना ओळखणं, एकत्र मिळून शाळेत जाणं आणि त्यानंतर हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होणं, ही त्यांची गोष्ट अगदी सिनेमासारखीच होती. पण जेव्हा या प्रेमाची कल्पना नेहाच्या कुटुंबाला कळाली तेव्हा घरामध्ये मात्र वादळ उठलं. नेहाच्या घरच्यांना अमित अजिबातच मान्य नव्हता. त्यांनी नेहावरती प्रचंड असा दबाव टाकला आणि परिस्थिती इतकी जास्त बिघडली की नेहाकडून अमित विरोधात छेडछाड आणि अत्याचाराची खोटी तक्रार देखील दाखल करून घेतली. अमितला 2 महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि त्याच काळामध्ये सगळं काही संपलं असं वाटत होतं. पण जेलमधून बाहेर आल्यानंतर नेहाने एक ठाम असा निर्णय घेतला, आपण अमितच्या सोबतच आपलं संपूर्ण आयुष्य काढायचं. ऑगस्ट 2025 मध्ये दोघंही घरामधून पळून गेले आणि कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न देखील केलं. या लग्नानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्याशी सर्व काही संबंध तोडले. ना आधार, ना पैसा, ना पाठिंबा. तरीही दोघांच्या डोळ्यात स्वप्न होती, आपलं स्वतंत्र असं आयुष्य उभं करण्याची. गावामध्ये राहणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच ते अगोदर गुजरातला गेले. काही दिवस अक्षरशः रस्त्यावरती काढले. त्यानंतर अमितला सुरतमध्ये एका कंपनीमध्ये काम मिळालं आणि राहायला छोटंसं खोलीवजा असं घर मिळालं. महिनाभर सगळं काही ठीक चाललं, पण कामाचं ठिकाण बदलल्यामुळे ऑक्टोबरमध्ये दोघंही कानपूरला आले. कानपूरच्या न्यू ग्रीन सिटी कॉलनीमध्ये त्यांनी भाड्याने घर घेतलं. अमितने रिक्षा चालवायला सुरुवात केली. तो सकाळी लवकर घरातून बाहेर पडायचा आणि रात्री उशिरापर्यंत घरी यायचा. हेच त्याचं रोजचं जीवन बनलं होतं. त्याच्या मनामध्ये फक्त एकच ध्यास होता, नेहाला सुखी ठेवायचं, आपलं नशीब बदलायचं. सुरुवातीचे काही महिने अगदी शांततेमध्ये गेले, पण हळूहळू त्यांच्या संसारामध्ये संशयाचं विष पसरायला लागलं. अमितला नेहाच्या वागण्यामध्ये हळूहळू बदल जाणवू लागले. तो दिवसभर बाहेर असताना नेहा कुणाला तरी भेटत असेल का, असाच संशय आता त्याच्या मनामध्ये घर करू लागला. आणि या संशयाला आणखी जास्त खतपाणी मिळालं तेव्हा जेव्हा अमितने पाहिलं की नेहाच्या बँक खात्यामध्ये वारंवार पैसे जमा होत आहेत. नेहा कुठेही नोकरी करत नव्हती. अमितने तिच्याकडे विचारणा केली तेव्हा नेहाने उत्तर दिलं की तिची आजी तिला पैसे पाठवते. पण ज्या कुटुंबाने त्यांच्यासोबत नातं तोडलं आणि त्या ठिकाणाहून पैसे येणं अमितला काही पटत नव्हतं. त्यांच्या घरासमोरच असलेल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील काही मुलं त्या ठिकाणी भाड्याने राहत होती. अमितला संशय होता की त्यापैकी एखाद्यासोबत नेहाचे काहीतरी संबंध असावेत, मात्र कोणताही ठोस असा पुरावा त्याच्या हातामध्ये नव्हता. 15 जानेवारीची रात्र अतिशय निर्णायक ठरली. अमितने नेहाला फोन करून सांगितलं की तो मित्रांसोबत पार्टीला जाणार आहे आणि रात्री घरी देखील येणार नाही. नेहाने शांतपणे ठीक आहे असं म्हटलं, पण प्रत्यक्षात अमित कुठेही जाणार नव्हता. त्याला आज सगळं काही सत्य समजून घ्यायचं होतं. मध्यरात्री तो घरी परतला. घराचं दार आतून तुटलेलं होतं आणि बाहेरून दोरीने बांधलेलं. अमितने दोरी कापली आणि दबक्या पावलांनी आतमध्ये गेला.
आणि बेडरूममध्ये जे दृश्य त्याने पाहिलं ते त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारं होतं. नेहा बेडवरती अर्धवस्त्र अवस्थेमध्ये होती आणि तिच्यासोबत 3 तरुण होते. तेच समोर राहणारे कॉलेजचे विद्यार्थी. अमित हादरला. त्याने मोबाईल काढून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यातच त्या तिघांनी त्याच्यावरती हल्ला केला. घरामध्ये गोंधळ उडाला. आवाज ऐकून शेजारी पाजारी जमा झाले आणि पोलिसांना फोन केला. पोलीस आले. सर्वांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं. परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या तिघांना त्या ठिकाणीच थांबवण्यात आलं. घरी परतल्यानंतर वाद मात्र पेटला. नेहाने अमितला थेट धमकी दिली, जर तू त्या मुलांना अडकवलंस तर मी तुला देखील अडकवीन. आधी तुला जेलमध्ये पाठवलं, परत पाठवायला मला वेळ लागणार नाही. ही धमकी, आधीचा अपमान आणि नुकताच पाहिलेला धक्का या सगळ्याचा आता स्फोट झाला आणि रागाच्या भरातच अमितने नेहाचा गळा दाबला. त्यानंतर काही क्षणांमध्येच नेहाचा श्वास थांबला आणि सगळीकडे शांतता पसरली. पण ती होती मृत्यूची शांतता. आपण काय केले याची जाणीव होताच अमित मात्र कोसळला. त्याने नेहाचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि घरामधून बाहेर पडला. काही तास तो शहरभर भटकत राहिला आणि शेवटी अपराध भावनेने तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि सगळा काही गुन्हा कबूल देखील केला. पोलिसांनी घरामध्ये जाऊन तपास केला आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला नेहाचा मृतदेह त्यांना सापडला. प्रेम, संशय, धमकी आणि राग या सगळ्याचा शेवट मात्र एका खुनामध्ये झाला. आज त्या गल्लीमध्ये शांतता आहे, पण ही शांतता एका उद्ध्वस्त संसाराची साक्ष देते. प्रेम आंधळं असतं, पण संशय आणि राग हा माणसाला राक्षस बनवतो. हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मित्रांनो, अशाच खऱ्या गुन्हेगारी कथा आणि थरारक सत्यकथा सोबतच समाजाला हादरवणाऱ्या घटनांची सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि या घटनेबद्दल तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे देखील सांगा की या घटनेमध्ये खरं जबाबदार कोण. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.